गिरगावला खरं तर शोभायात्रांची अनेक दशकांची परंपरा आहे। पारंपरिक ढोल पथकांसह आबालवृद्ध यात सहभागी होतात। लेझिम, ढोल यासह पारंपरिक साहसी खेळांची प्रात्यक्षिकं देखील इथं बघायला मिळतात। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी माधवी देसाईनं। शोभायात्रेला सुरुवात होतीये। शोभायात्रेचे वेगवेगळे रंग इथे पाहायला मिळतात। अगदी सुरुवातीला महिलांची रॅली आहे, त्यानंतर ध्वजधारक अशा या सगळे छोटे छोटे मुलं आहेत। एका बाजूला सगळ्या पारंपरिक मराठी वेशातल्या सगळ्या मुली आहेत, दुसऱ्या बाजूला ही मुलं आहेत। आपण या मुलांना विचारूयात त्यांच्या काय भावना आहेत आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी। मला सांग, तुझं नाव काय? काय करायला आली इथे? आणि सगळ्यांना तू गुढीपाडव्याच्या कशा शुभेच्छा देणार? सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। गोड। तर या सगळ्या मुली अगदी तेवढ्याच उत्साहात, तेवढ्या जल्लोषात या ध्वजधारणात या सुरुवातीच्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या आहेत। यावर्षीच्या गिरगावच्या शोभायात्रेचं वैशिष्ट्य नेहमीप्रमाणेच पारंपरिक गणवेशातल्या, पारंपरिक वेशातल्या या सगळ्या महिला, पुरुष, नंतर हे ध्वज, त्याबरोबरच गिरगावचं आणखी एक वैशिष्ट्य असं ते ढोल पथकही इथे सामील होत आहे। काही कलाकारही यावर्षीच्या गिरगावच्या